हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज संडे होता. आजचा डे थोडा लेझी डे होता. उशिरा उठलो. आज ब्रेकफास्टमध्ये मिल्कशेकच घेतला आणि लंचला आज नॉन-व्हेज देखील बनवायची इच्छा नव्हती. त्यामुळे आज मी लंचसाठी अशा 2 भाज्या बनवल्या आहेत, त्या अगदी नॉन-व्हेजसारख्याच लागतात. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सोया खिमा बनवणार आहे. थोड्या सोया चंक्स काढून घेते. यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो असं काहीही वापरणार नाही आहे. अगदी पटकन होते आणि चवीलाही तितकीच चांगली होते. थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. यासोबत वांग्याचं भरीत देखील करणार आहे. वांग्याचं भरीत मी आधी करणार आहे. तोपर्यंत हे सोया चंक्स पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. यासाठी मी इथे थंड पाणीच घेतले. गरम पाणी वापरलं तरी चालेल. पण आता वांग्याचं भरीत होईपर्यंत छान भिजेल, त्यामुळे मी थंड पाणी वापरते. याला साईडला ठेवून देऊयात. वांगं स्वच्छ धुवून याला तेल लावून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती सर्व बाजूनी छान भाजून घेतले. तेल लावल्यामुळं वांगी चांगली भाजतात आणि स्मोकी असा फ्लेवर येतो. वरची कातडी एकदम काळी पडली आहे आणि आतपर्यंत वांगं एकदम मऊ झालेलं आहे. तर ही काळी झालेली कातडी काढून टाकायची आहे. बऱ्यापैकी साल काढली आहे. एकदा बाउलमध्ये थोडंसं असं मॅश करून घेते आणि ही काळी कातडी आहे ती पूर्णपणे काढून घेते. कारण ही जाडसर आणि कडक होते. त्यामुळे व्यवस्थित सगळी काढून घ्यायची आहे. तेल लावून भाजल्यामुळे याला ना स्मोकी फ्लेवर येतो. साल काढून घेतलेली आहे. अगदी छान असे मॅश देखील करून घेतलेलं आहे. तर यासाठी वाटण बनवते. थोडेसे भाजलेले शेंगदाणे, 3 हिरव्या मिरच्या. या मिरच्या तिखट आहेत. 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. असं सगळं एकत्र मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करूयात. मोहरी टाकूयात. मोहरी तडतडली की यामध्ये वाटलेलं वाटण टाकूयात. हे वाटण 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊ. म्हणजे मिरची छान परतली जाईल आणि लसूण देखील परतला जाईल. परतून झालं आहे. आता यामध्ये मॅश केलेलं वांगं घालू आणि 1 मिनिटभर परतून घेऊ. या वांग्याला व्हेज फिश असंही म्हणतात. वांगं भाजल्यामुळे जो स्मोकी फ्लेवर येतो ना, त्यामुळे तो फिशसारखा वाटू शकतो. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर यामुळे याला खूप छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊयात. वांगं आणि मसाले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 2 मिनिट परतून घेतलेलं आहे. चवीला खूपच छान लागतं. अप्रतिम लागतं. तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेते. ज्यांना वांगं अजिबात आवडत नाही त्यांनी एकदा अशा प्रकारे बनवून बघा. नक्की ट्राय करा. खूप छान लागतं. त्यानंतर हे बघा वांग्याचं भरीत होईपर्यंत सोया चंक्स छान फुलले आहेत, फुगले आहेत. मस्त भिजून फुगून टम झाले आहेत. पाणी काढून घेऊ. पाणी पिळून काढून घेऊ. आता मिक्सरमधून वाटून घेऊ. सोया चंक्समधलं सगळं पाणी काढून घेतलंय. त्यामुळे वाटताना थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. आता असंच पाणी न घालता जितके बारीक होतात तेवढे वाटून घेते. अर्धेच वाटले गेलेत ते काढून घेते. आणि हे राहिलेले चंक्स देखील भांड्यामध्ये घेऊन आता यावेळेस यामध्ये पाणी घालते आणि सगळं वाटून घेते. पाणी घातल्याने लवकर वाटलं गेलं. काढून घेऊ. जसं मी बोलले, की यामध्ये मी कांदा, टोमॅटो असं काहीही घालणार नाही. त्याऐवजी इथे मी बेसन पीठ यूज करणार आहे. आजचा लेझी डे आहे त्यामुळे कांदा, टोमॅटो चिरायचं कष्ट नाही आहे. पण यामुळे देखील चव खूप छान लागते. एकदम टेस्टी लागतं. यामध्ये पाणी घालून याच्या गुठळ्या काढून चांगलं मिक्स करून घेऊयात. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊयात. तेल थोडं जास्तच घेतलं आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकूयात. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर सोया चंक्स टाकूयात. परतून घेऊ.
मसाले आधी तेलात टाकून परतून घेऊ शकता. लगेचच हळद टाकली आहे आणि घरगुती काळा मसाला, कोल्हापुरी मटण काळा मसाला टाकला आहे. यामुळे याला नॉनव्हेजची टेस्ट येईल. बेसन टाकूयात. इथे मी जो घरगुती काळा मसाला टाकलेला आहे त्याऐवजी लाल तिखट, धने जिरे पूड असं देखील टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकूयात आणि हे सगळं मिक्स करून घेते. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात. बेसन आणि सोया चंक्स दोन्ही शिजतील आणि खाली चिकटणार देखील नाही. यावरती झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेऊ. मधून एकदा झाकण काढून बघा. खाली चिटकत असेल तर परत थोडंसं गरम पाणी घाला, मिक्स करा आणि परत मंद आचेवरती वाफवून घ्या. 5 मिनिट वाफवून घेतलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकूयात, मिक्स करूयात आणि एका बाउलमध्ये परत काढून घेते. बघा अगदी पटकन होते आणि मटण मसाल्यामुळे नॉनव्हेजची चव देखील. यानंतर मी मिशोवरून एक प्रोडक्ट मागवला होता. त्याचं अनबॉक्सिंग करतानाचा एक व्हिडिओ घेतला होता, तो शेअर करते. 2 महिने झालं मी हा वापरते. क्वालिटी छान आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तूप बनवण्यासाठी आठवडाभर मलई साठवून ठेवली होती. यावेळी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. सगळी मलई एका पातेल्यात काढून घेते. आज मी फक्त दही बनवण्याची प्रोसेस करते. त्यानंतर फ्रीजमध्ये 2 दिवस थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. ही मलई गॅसवरती गरम करून पातळ करून घ्यायची आहे. अशी थोडीशी चम्मचने फिरवून पातळ करून घेते. आता ही मलई कोमट करून घ्यायची आहे. दही लावताना दूध जितकं कोमट असतं तितकं कोमट करून घ्यायचं आहे. तर मलई कोमट झालेली आहे. यामध्ये त्या दही टाकायचं आहे आणि अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि दही लावून घ्यायचं आहे. आज डिनर देखील अगदी साधं होतं. लाल माठाची भाजी आणि भाकरी इतकंच बनवलं होतं. भाजीसाठी लसूण कट करून घेऊयात. एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ. यामध्ये लसूण परतून घेऊ. लसूण लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये कट करून घेतलेली माठाची भाजी घालूयात. भाजीची पाने निवडून घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली. भाजी 2 मिनिट तेलात अशीच परतून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार टाकू, मिक्स करून घेऊयात. यानंतर 2 टेबलस्पून इतकं शेंगदाणे टाकलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडे-भरडे वाटून घेतले होते. खाताना छान लागतात, प्लस प्रोटीन आहे. अगदी किंचितसं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. गॅस बंद करूयात. भाजी तयार झालेली आहे. भाजी, जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे. तर असा काही आजचा संडे होता. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.